लोकांनी पळून लावलं पंतप्रधानला देशामधून। अक्षरशः देशातील लोक पंतप्रधानला मारण्याच्या तयारीत होते। जगातील सर्वात अधिक पंतप्रधानच्या पदावर असलेल्या हसीना शेखला लोकांनी पळून का लावलं, नेमकं बांगलादेशमध्ये असं काय घडलं, चला ते पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या आरक्षणावरून गेल्या आठवड्यापासून बांगलादेशच्या नागरिकांमध्ये हिंसाचार आणि असंतोषाची लाट पसरली। जून महिन्यामध्ये तेथील विद्यार्थी आणि नागरिकांनी एकदम शांततेमध्ये आंदोलन चालू केले, मात्र पोलिसांना वरून ऑर्डर मिळाली आंदोलनवाल्यांना मारहाण करून पळून लावा। त्यामुळे पोलिसांनी नागरिकांवरती आणि विद्यार्थ्यांवरती मारहाण केली। या घटनेमध्ये बरेचसे विद्यार्थी आणि नागरिक मृत्युमुखी पडले। आंदोलन जास्त पेटावू नये म्हणून देशातील पंतप्रधानांनी तिथले इंटरनेट सेवाच बंद केल्या। त्यानंतर मात्र बांगलादेशमधील अख्खे नागरिकच संतापले आणि थेट पंतप्रधानांच्या घरावरती हल्ला केला। कुठे शाळेवरती आक्रमण, कुठे पोलिसांवरती आक्रमण। शेवटी नाविलाजाने पंतप्रधान पदावरती असलेल्या हसीना शेख यांना राजीनामा देऊन बांगलादेशातून पळ काढावा लागला। हसीना देश बांगलामधून पळून भारतामध्ये आल्या आणि तिथून पुढे ते इंग्लंडला जाणार आहे असे माहिती मिळाली। पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला, त्याच्यामुळे तिकडे लोक आनंदी झाले, परंतु तिथील